तेव्हापासून आज ताग आहेत आमच्या समाजाला रस्ता नाही. आमचा समाज अजून बी घाणीमध्येच आहे. घाणीतून कधी बाहेर निघायचं आहे का, काढायचं आहे का नाही, असं ग्रामपंचायतीनं ही आमची प्रमुख मागणी आहे. आमचे नमस्कार, क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मानदेशातील जनतेला आपलं मानणं, आपलं मागणं जर मान्य करून घ्यायचं असेल तर आंदोलनाला पर्याय नाही का? कारण हीच परिस्थिती सध्या मानदेशात होत आहे. मानदेशातील प्रत्येक माणसाला आपल्या हक्कासाठी झगडावं का लागतंय? प्रत्येक मागणीसाठी आंदोलन का करावं लागतंय? आपल्या हक्काचा रस्ता वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. कित्येक वर्ष पाठपुरावा करून सुद्धा जर स्थानिक प्रशासन त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. दिगंचीमध्ये जुना पंढरपूर मल्हारपेठ रस्ता हा खुला करून तेथील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा करून मिळावा, यासाठी आज दिगंची येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. जाणून घेऊयात हे आंदोलन कशासाठी आहे आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत. हा जो मल्हारपेठ पंढरपूर रस्ता आहे हा किती वर्षापासून याच अवस्थेत आहे? आता 15 ते 20 वर्ष झालं अशा अवस्थेमध्ये आहे. पहिला डांबरीकरण रस्ता होता. गेल्या 20 वर्षापासून आता अशी अवस्था आहे मागासवर्गीय समाजाची की पाणी जायला मार्ग नाही. हा जुना रस्ता ग्रामपंचायतीने करायला पाहिजे होता. ह्याच्यावर 2 वेळा आंदोलन झाली. 2 वेळा आंदोलन होऊन सुद्धा हा दिगंची ग्रामपंचायत सत्ताधारी जाणून बुजवून मागासवर्गीय समाजाचा रस्ता करत नाहीत असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे. दुसरी गोष्ट तहसीलदार बाई मॅडम होतं, तहसीलदार येऊन गेले बनगरे मॅडम, स्वतः आमदार साहेब होते येऊन गेले सुहासबाई. त्यांनी सांगितलं होतं रस्त्यावरील झालेले अतिक्रमण त्वरित करा, रस्ता खुला करून रस्ता करून द्या. अद्याप आमच्या मागासवर्गीय समाजावर गेले 20 वर्ष झालं अन्याय होतोय. सत्ताधारी अन्याय करतायत. आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत रस्त्यातील अतिक्रमण काढून रस्ता होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन उठणार नाही. आंदोलनात एवढी आमची मागणी आहे. सर्वसाधारणपणे किती फुटाचा रस्त्याची मागणी तुम्ही केलेली आहे? आमचं म्हणणं आहे की 12 फूट रस्ता आणि 3-3 फूट गटारी व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत रस्ता चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही सोडणार नाही. तुम्ही दाखवलेल्या कागदपत्राच्या माहितीनुसार किंवा कागदपत्रानुसार असं दिसून येते की या ठिकाणी आपल्यातीलच काही लोकांचे अतिक्रमण आहेत. ह्यांचे अतिक्रमण यामुळे निघणार आहेत, तर त्यांची मानसिकता आहे का ते अतिक्रमण काढून घ्यायला? ती ग्रामपंचायतीने काढायचं आहे. ते आमचे समाज बांधव आहेत, त्यांना आम्ही काढा कोणाला म्हणणार नाही. या अधिकाऱ्यांचं काम आहे काढलं पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून कोणाचं अतिक्रमण आहे त्यांनी त्यांना नोटीस देऊन रिक्सर रस्ता खुला करून मिळावा ही आमची मागणी आहे. आणि आम्ही प्रत्येक समाज बांधवांच्या वतीने बसलेलो आहे. कोणाच्या विरोधात आम्ही बसलेलो नाही. या कामी ग्रामपंचायतीने कधी पुढाकार घेतलाय का, किंवा तुमचं एखादं शिष्टमंडळ ग्रामपंचायत बरोबर बोललंय का? ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही सदस्य आम्ही स्वतः सरपंच साहेबांना वार्डामध्ये फिरून आम्ही पाहणी केलेली आहे. सरपंचांनी स्वतः रस्ता येऊन बघून गेलेले आहेत. अद्याप रस्ता करतो म्हणले होते, अजून काम चालू झालेलं नाही, काम केलेलं नाही. आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला रस्ता मागासवर्गीय दलित समाजाचा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सुहास भैया किंवा तहसीलदार मॅडम यांनी येऊन इथं स्थळ पाहणी केलेली होती. त्यांनी प्रत्यक्षात सूचनाही दिलेल्या होत्या, पण त्या सूचनांना केराची टोपली दाखवलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, खरोखर दाखवलीच ना. मागासवर्गीय समाजाचा विकास करायचा असेल तर आमदार साहेबाचं तर ते सत्ताधारी ऐकत नसतील, तहसीलदारांचं ऐकत नसतील, तर खरोखर मागासवर्गीय समाजाचा निस्ता दिशाभूल आहे असं आम्हाला वाटतं. दुसरी गोष्ट साहेब, हो डांबरीकरण होता. ज्यावेळेला अण्णासाहेब रणदेवे उपसभापती होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या फंडातून हो डांबरीकरण सुद्धा रस्ता केलेला होता त्यावेळेला. तेव्हापासून आज ताग आहेत आमच्या समाजाला रस्ता नाही. आमचा समाज अजून बी घाणीमध्येच आहे. घाणीतून कधी बाहेर निघायचं आहे का, काढायचं आहे का नाही, असं ग्रामपंचायतीनं ही आमची प्रमुख मागणी आहे. आमचं एकच म्हणणं आहे की रस्ता खुला झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, एवढी आमची ठाम मागणी आहे. एकीकडे स्वच्छ आणि सुंदर दिगंचीचा संकल्प घेऊन ग्रामपंचायत पुढे जात असताना मागासवर्गीय वस्तीतील हा रस्ता असा घाणीमध्ये का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. काय सांगता, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय? जवळजवळ 30 वर्ष झालं आम्ही इथं राहतोय. गटारी घाण सगळं पाणी आहे आणि आम्हाला लय त्रास डासांचा होतो या. त्याच्यामुळं आरोग्याचं काय नुकसान झालंय का? आजारी पडते ती की मुलं आमची सारखी डास चावतात, आजारी पडते ती मुलं. तुम्ही तुमचं घर कुठं अतिक्रमणात येतंय का तुमचं घर बाजूला येतंय? बाजूला येते आमचं घर. तुमची काय मागणी आहे या ग्रामपंचायतीला, या सरपंचाला तुम्ही काय सांगता? व्हावा आमच्या घरापासून पुढं चांगला व्यवस्थित रोडच व्हावा एवढीच अपेक्षा आहे आमची.
बाकी काय. आज दिगंची ग्रामपंचायतचे ज्या अध्यक्ष आहेत ह्या सुद्धा एक स्वतः महिला आहेत. मग त्यांच्यापर्यंत हे गाऱ्हाणं जातंय का? हो जाते, लय दिवसापासून जाते. सुभाष बाबूला ह्याला विट्याला सुद्धा गेले, ते सुद्धा येऊन रस्ता इथं बघून गेल्या तर पाणी करून. 2 वेळा उपोषण मी केलं होतं, पण त्यांनी काय सुद्धा केलं नाही. नुसतं आश्वासन दिलं की करतो म्हणून आणि उठवलं. तुम्ही प्रत्येक वेळी उपोषणाला बसल्यानंतर फक्त तुम्हाला आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही. होत नाही पूर्तता. तुम्ही काही काळ या सत्ताधाऱ्यांच्या सोबत सुद्धा काम केलं, परंतु काही मतभेदामुळे किंवा तुम्हाला काही त्यांच्या मतांशी तुम्ही सहमत नसल्यामुळे त्यांच्याशी फारकत घेतली. तुम्हाला काय वाटतं की हा जो मागासवर्गीय वस्तीमधला जो रस्ता आहे हा पाठीमागं ठेवण्यापाठीमागचं षडयंत्र आहे की प्रशासनाची अनास्था आहे की महसूल खातं आणि लोकप्रतिनिधी यांना हा रस्ता करायचा नाही? नाही, तुम्ही म्हणताय तर खरं आहे, बरोबर आहे की दिगंची ग्रामपंचायतच्या गेले 10 वर्ष झाले शिवसेने सत्ता आहे. काही काळ आम्ही त्यांच्यासोबत काम पण केलं आहे. असं नाही की आम्ही ह्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या नाहीत किंवा काय अडचणी सांगितल्या नाहीत. वेळोवेळी त्यांना आम्ही सांगत गेलो आमच्या ज्या वार्डामधल्या काय अडचणी आहेत. ही तर बघितलं तर तुम्ही बघताय की जुना जो एस टी स्टँड पासून जो जुना मल्हारपेठ जो रस्ता येणार आहे हा रस्ता पूर्वी असाच पंपावरून असाच वडरगलीतून डायरेक्ट तलाठी कार्यालयापाशी मिळत होता. पण काही कारणास्तव हा रस्ता जाणून बुजून काय कुरकोड्या करून राजकीय हेतुपोटी काय लोकांनी बंद केलेला आहे. आणि त्यात तसं बघितलं तर आमच्या वार्डामध्ये ह्या रस्त्यावरती किरकोळ स्वरूपाचं अतिक्रमण आहे, फारसं अतिक्रमण नाही. यापूर्वी आंदोलन झालं त्यानंतर कटरे साहेब आले होते, जोगिंदर कटरे ह्या भागातले तहसीलदार आटपाडीचे. त्यांनी बऱ्यापैकी काढलेलं आहे अतिक्रमण त्यावेळेस आणि लोकांनी काढून घेतलेला आहे भीतीपोटी. म्हणजे रस्ताच लोकांना पाहिजे होता. लोकांची मानसिकता आहे, पण जाणून बुजून राजकारणाची मानसिकता नाही, घेतला रस्ता व्हावा असा. आज जे तुम्ही सर्व समाज बांधवांना घेऊन हे धरणे आंदोलन करताय, कदाचित वरिष्ठ लेवलला ह्या आंदोलनाची माहिती गेल्यानंतर त्यांच्याकडून इथं येऊन आश्वासन देतील, तर त्या आश्वासनावर तुम्ही आंदोलन थांबवणार का? विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी ह्या इथं 26 जानेवारीला येऊन स्वतः अभियानात भेट दिली होती आणि रस्त्याची पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी बनगर मॅडम यांना स्वतः सांगितलं की ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंचांना बोलून हा ग्रामपंचायत लेवलचा विषय आहे आणि अतिक्रमण तुम्हालाच काढावं लागेल. इथं तुम्ही टाळाटाळ करू नका किंवा चालढकल करू नका. प्रशासकीय काम हे काय करतात की कायम जाणून बुजून चालढकल करतात. कधी म्हणतात तहसीलदारकडे रस्ता आहे, कधी म्हणतात पंचायत समितीकडे आहे, पण हा रस्ता ग्रामपंचायतकडे आहे. हे डायरेक्ट प्रांत ऑफिस बांधलं साहेबांसोबत सांगितलेलं आहे. आज या मागासवर्गीय वस्तीमधील रस्ता कित्येक वर्ष प्रलंबित आहे. त्याच्यावर जवळपास 2 ते 3 आंदोलनं झाली. स्थानिक प्रशासनानं इथं येऊन लोकप्रतिनिधींनी येऊन रस्ता खुला करण्याबाबत ही सूचना दिल्या, तरी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला इथं धरणे आंदोलन करावं लागतंय. आम्ही गेले 4 ते 5 वर्षापासून प्रशासनाला म्हणजे तहसीलदार असतील, BDO असतील, पोलीस स्टेशन असेल, दिगंची ग्रामपंचायत असेल, ह्या सर्वांना वारंवार आम्ही निवेदन देतोय, कळवतोय की बाबा इथं पावसाळ्यात म्हणजे रस्त्याची फार दुरावस्था आहे, रस्त्यावर गटारे आहेत, लोकांची फार तारांबळ होते, अडचण होते लोकांची, असं वारंवार आम्ही प्रशासनाला कळवतोय. हा रस्ता होणं गरजेचं आहे. हा 1971 पूर्वी हा रस्ता मुख्य म्हणजे पंढरपूर ते मल्हारपेठ हा मुख्य रस्ता होता, सिटी सर्वे मधून जाणारा. असं आम्ही प्रशासनाला वारंवार कळवलंय. ग्रामपंचायतला देखील माहित आहे, तहसीलदारांना माहित आहे, BDOना माहित आहे. हा रस्ता मल्हारपेठ पंढरपूर रस्ता आहे. मग हा रस्ता ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येतोय की PWDच्या? पूर्वी हा रस्ता PWDच्या अखत्यारीत येत होता. नंतर पंचायत समिती बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आणि ह्या रस्त्याची नोंद म्हणजे वापरात नसल्यामुळं परत बांधकाम विभागाने पण हा रस्ता कॅन्सल केला आणि पंचायत समिती बांधकामाने पण कॅन्सल केला आणि महाराष्ट्र शासन बांधकाम विभाग यांनी पण कॅन्सल केला. नंतर हा रस्ता आम्ही ग्रामपंचायतला नोंद केलेला आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे या रस्त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. आता सध्या हा रस्ता ग्रामपंचायतकडे वर्ग झाल्यामुळे ते आणि गावठाणात येत असल्यामुळे ग्रामपंचायतकडेच आहे. हा जो रस्ता आहे हा खूप जुना रस्ता आहे. मुख्य रस्ता हा पूर्वी एकेकाळी होता. या ठिकाणी रस्ता न झाल्यामुळे आता सध्या घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे. तुमचं घर, तुमचा व्यवसाय या रस्त्याच्या कडेलाच आहे. या दुर्गंधीचा आणि या रस्ता नसलेल्याचा तुम्हाला कितपत त्रास होतोय? पत्रकार साहेब, तुम्हाला सांगण्यास खूप वाईट वाटतंय
की जसा मी जन्मलोय, माझं वय वर्ष 45 वर्ष वय आहे. या 45 वर्षाच्या काळामध्ये एकदा लहानपणी डांबर पडलेलं या रस्त्यावरती कळतंय, त्याच्यानंतर आज तागायत कधीही या रस्त्यावरती कुठलंच काम झालेलं नाही. सातत्यानं गेले 2022 पासून माझ्या मातोश्री सुमन धर्मारन दिवे या आणि माझा परिवार पूर्णपणे या गोष्टीसाठी आम्ही लढत आहोत. आम्ही कष्टाने छोटंसं या ठिकाणी घर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी माझा कलाविश्व फोटो स्टुडिओचा व्यवसाय आहे साहेब. आणि तो व्यवसाय करत असताना जर व्यवसायाच्या किंवा आपल्या गाळ्याच्या समोर रस्ता असेल तर तो व्यवसाय प्रफुल्लित होतो, वाढतो. पण मुद्दामहून या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे मला याच्याशी फार मोठं वेदना मला सहन करावे लागतात. माझ्या येणाऱ्या कस्टमरला गाडी लावता येत नाही आणि जरी गाडी लावली तरी रस्त्यामध्ये गाडी लावल्यामुळं यांना जाणारे लोक त्यांना त्रास होतो, शेजापाजारांना त्रास होतो. ते शिव्या किंवा भांडण्याचा प्रयत्न करतात. या एकच गोष्ट याच्यामध्ये कारण आहे, तो म्हणजे रस्ता. या ठिकाणून जर साहेब रस्ता जर झाला तर मुळात म्हणजे मेन हायवेला साईड रोड असणं फार महत्वाचं असतंय. आणि हा दिगंजीतला जुना मल्हारपेठ पंढरपूर हा रस्ता, हा साईड रोड त्वरित व्हावा. जे केवळ दलित वस्तीतून जातोय, दलित वस्तीचाही विकास करण्याचा ग्रामपंचायतीला संधी आहे. आणि येणाऱ्या शाळेला जाण्यासाठी जेवढे कॉलेजचे विद्यार्थी असतील, मुलं असतील, आज आपले दिगंजीमध्ये इंद्रबागेसारखे इतक्या लांबवरून मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात. तर ह्या रस्त्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी प्रथमतः या रस्त्याला साईड असणारा साईड रस्ता जो की जुना मल्हारपेठ पंढरपूर रस्ता आहे, हा त्वरित व्यवस्थित करावा हीच आम्ही या माध्यमातून विनंती करतो. डांबरी रस्ता आणि गटर झाल्यानंतर व्यवसाय साहेब, जर या ठिकाणाहून जर एक 12 फुटाचा रस्ता आणि दोन्हीकडून गटर जर झाल्या तर माझ्या सर्व दलित बांधव जे आहेत त्यांच्या प्रत्येकाला, भले तो पश्चिमेकडून असो, उत्तरेकडून असो अथवा दक्षिणेकडून असो, दोन्ही टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर अशी पेठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. का कुणास ठाऊक असं नेहमी मला वाटतं की हा रस्ता बंद पाडण्याच्या पाठीमागे ग्रामपंचायत एक हेतू असेल की हा रस्ता बंद पाडून इथली दलित वस्ती उठून जावी आणि दलित वस्तीतली जागा घबाडगांडग्यांना फुकाटमध्ये मिळाव्यात. आणि त्या ठिकाणी उंची इमारती झाल्यानंतर का ग्रामपंचायत रस्ता करणार आहे की काय कुणास ठाऊक, ही माझी ठाम मत आहे साहेब याच्यावरती. म्हणून मी या उपोषणाला पाठिंबा देत आहे. मी उपोषणासाठी बसलेला आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही, जोपर्यंत हे चालू होत नाही, तोपर्यंत साहेब आम्ही या ठिकाणून उठणार नाही. हा दलित वस्तीमधून, मागासवर्गीय वस्तीमधून जाणारा रस्ता आहे. हा सर्व समाज बांधवांचं म्हणणं आहे की हा जाणून बुजून ग्रामपंचायतीने हा प्रलंबित ठेवलेला आहे. 100% प्रलंबित ठेवलाय. हा जाणून बुजून हा खेळ केलेला आहे. 1988 साली ह्या रोडनं परेल गाडी येत होती आणि ही गाडी परेल गाडी अशीच गावातनं एसटी वर जात होती. आज इथं रिक्षा सुद्धा घुसत नाही, एवढी बिकट अवस्था आहे. आज या रस्त्यावर बरेचसे अतिक्रमण दिसतात. म्हणजे इथं काय अतिक्रमण आहेत? अहो, आम्हाला अक्षरशः प्रेत इथं रस्त्यावर आणून बांधायला लागते. आम्हाला आज जायला येत नाही, बाहेर काढायला येत नाही प्रेत. तुम्ही जर परिस्थिती बघितली ना तर मैतं आमची इकडे रस्त्यावर आणून बांधायची ही अवस्था आहे आज आमची. याच्या अगोदरची 2 आंदोलन झाली त्यावेळेस तुम्हाला आश्वासन दिलं, तर आता सुद्धा पुन्हा एकदा आश्वासन देण्याची शक्यता आहे का? आता आश्वासन देऊ शकते ती, पण आम्ही ते आश्वासन स्वीकारणार नाही. जोपर्यंत ह्याचा धडक निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत इथनं उपोषण सोडत नाही. हे ठाम भूमिका आमची. गेल्या कित्येक वर्षापासून हे आंदोलन असं सुरू आहे. यापूर्वीही 2 आंदोलन झाली, त्यावेळेसही फक्त आश्वासन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा या आंदोलन स्थळी नेते मंडळी किंवा प्रशासन येऊन आश्वासन देऊन हे आंदोलन स्थगित करणार की समाज बांधव आपलं मागणं मान्य करून घेतल्याशिवाय इथून उठणार नाहीत, हे पाहणं महत्वाचं ठरेल.